देवाभाऊ उद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत स्वखर्चाने महिनाभर गावागावात फिरवला जाणार जनजागृती रथ। रस्ता सुरक्षा अभियान 2024 अंतर्गत वाहतूक नियमांची करण्यात येणार जनजागृती। जालना जिल्ह्यातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना आणि देवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत जनजागृती मोहीम राबवण्यात येते। रस्त्यावर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण कमी व्हावे या हेतूने देवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत स्वखर्चाने जिल्हाभरात फिरवलं जाणार आहे। त्याचबरोबर वाहतूक नियमांबाबत वाहनधारकांमध्ये जनजागृती करावी, रस्त्यावर वाहन चालवताना काय काळजी घ्यावी याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी हा रथ महिनाभर गावागावात जाणार आहे। वाहनधारकांनी वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करावे, दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करावा, तसेच चारचाकी वाहन चालवताना सीट बेल्ट लावावे आणि आपल्या जीवाची काळजी घ्यावी असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना आणि देवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष आत्माराम मुंडे यांनी केले आहे। दरम्यान जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियानाअंतर्गत उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जालना, जिल्हा वाहतूक शाखा व शहर वाहतूक शाखेच्या वतीने मोहीम हाती घेण्यात आली असून वाहतूक नियमांबाबत वाहनधारकात जनजागृती करण्यात येत आहे। सर, मला सांगा की बस्तान परिसरात त्या तुम्ही जनजागृती करताय रथच्या माध्यमातून। रस्ता सप्ताह सुरक्षा 2024 या निमित्ताने आम्ही देवा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेमार्फत आम्ही पूर्ण महिनाभर जो 15 जानेवारी ते 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत रस्ता सप्ताह सुरक्षा जो राबविला जात आहे याच्यामार्फत आम्ही आमच्यातर्फे हा रथ आम्ही पूर्ण महिनाभर फक्त यासाठी फिरणार आहे की रस्त्यावर जे अपघात होतात हे अपघाताचं प्रमाण कुठंतरी कमी व्हावं ह्याच हेतून आम्ही हा रथ पूर्ण महिनाभर आपल्या जालना जिल्ह्यामध्ये फिरवणार आहोत आणि याचं कुठलंही आम्हाला मोबदला काही नाही। आम्ही हा स्वखर्चाने आम्ही हा रथ फिरवणार आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती करणार आहोत। याचा उद्देश तोच फक्त की रस्त्यावरती अपघात कमी होणे, जे की बिना हेल्मेटचे लोक चालतात, मोटरसायकल बिना हेल्मेटचे चालतात, कारमध्ये जर बसल्यानंतर बिना सीट बेल्टची गाडी चालतात, की लोकांना हीच माझी विनंती आहे, कळकळीची विनंती आहे की बाबा रस्त्यावर चालताना आपण हेल्मेटचा वापर करा, गाडी चालवताना आपण सीट बेल्टचा वापर करा, जेणेकरून आपल्यामुळं आपला परिवार या अपघातामध्ये आपण सापडणार नाही याची काळजी घ्या। माझं नाव आत्माराम मुंडे, मी देवा बहुउद्देशीय सेवाभावीचा अध्यक्ष आहे।